मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालेला असून अतिशय आनंदमय बातमी आपल्याला सकाळी माहीत पडलेली आहे. सध्या हवामान केंद्राकडून दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये दरम्यान या भागामध्ये मान्सून दाखल झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तसंच आपण पाहू शकता मान्सून पूर्वी पाऊस महाराष्ट्रामध्ये आपल्याला सक्रियच पाहायला भेटत आहे. महाराष्ट्रामध्ये आजही पावसाचं वातावरण आपल्याला दक्षिण पश्चिम भागामध्ये पाहायला भेटलेलं आहे. गोव्याच्या भागामध्ये मागच्या 24 तासांमध्ये आलेलं होतं आणि हा आज कोल्हापूरच्या भागामध्ये मान्सून पोहोचलेला आहे. लवकरच हा मुंबईच्या भागामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्या विदर्भामध्ये सुद्धा मान्सूनचं लवकरच आगमन होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता इकडे राज्यामध्ये हळूहळू ढग दाटून येणं सुरू झालेले आहेत आणि अनुकूल परिस्थिती पावसासाठी येणाऱ्या दिवसामध्ये बनणार आहे. विदर्भामध्ये शक्यता आहे येणाऱ्या 48 तासामध्ये पाऊस सुरू होण्याची शक्यता दिसत आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा परिस्थिती बदलणार आहे. आपण नक्कीच तुम्हाला GFX वेदर मॉडेल दाखवणार आहोत. नेमकं राज्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती बनत चाललेली आहे असं आपल्याला तिथे दिसत आहे. आजची जर आपण मान्सूनची अपडेट तुम्हाला दाखवली तर आज इथे जर आपण बघितलं तर 5 जूनच्या रोजी दरम्यान या भागामध्ये मान्सून पोहोचतो आणि आजची हे स्थिती आहे जे की 6 जूनची स्थिती आपण या स्क्रीनवर पाहत आहात. इथे सध्या हा मान्सून पोहोचलेला आहे. दरम्यान आपण पाहू शकता कोल्हापूरचा हा जो काही भाग आहे या भागामध्ये हा मान्सून पोहोचलेला आहे. लवकरच विदर्भातील शेतकऱ्यांना सुद्धा आपण आनंदमय बातमी हे देण्याचा प्रयत्न करूया. निश्चितपणे येणाऱ्या दिवसामध्ये विदर्भामध्ये सुद्धा मान्सून दाखल होऊ शकते. आपण आपल्या दुसऱ्या चॅनलवर सुद्धा सांगितलेलं आहे याबद्दलचा अपडेट. तसंच उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये निश्चितपणे येणाऱ्या दिवसामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण बनणार आहे. मान्सूनचे वारे राज्यामध्ये लवकरच सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांना लवकरच पेरणी करण्याचा अनुकूल वातावरण मान्सून आपला काम करून जाणार आहे आणि अनुकूल वातावरण तयार करणार आहे. सध्या तरी परिस्थिती अशीच दिसत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण यावर तुम्हाला अपडेट्स देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जर आपण GFX वेदर मॉडेल बघितला आणि येणाऱ्या 24 तासाचं कसं हवामान असणार आहे या संदर्भात तुम्हाला अपडेट दिला तर येणाऱ्या 24 तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुणेसह साताराच्या भागामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड, लातूर, धाराशिव या भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोल्हापूरमध्ये आपल्याला माहीत असेल मान्सून आलेला आहे. या भागातही जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे. जळगाव इकडे अकोला, बुलढाणा आणि अमरावती तसंच नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. पूर्वी विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा आणि अमरावतीच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. वाशिममध्ये ही पाऊस होण्याचा थोडासा अंदाज आपल्याला इथे पुढे दिसत आहे. पुढच्या 24 तासांमध्ये अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे. समोर वाढलं आणि जर तुम्हाला समोरचा GFX वेदर मॉडेल दाखवला आणि येणाऱ्या दिवसाचा अपडेट सुद्धा दिला तर येणाऱ्या 8 तारखेचा अपडेट आहे हा आणि या 8 तारखेचा अपडेटमध्ये आपण पाहू शकता विदर्भामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे. संपूर्ण विदर्भामध्ये पाऊस व्यापण्याची शक्यता आहे, पण हा पाऊस विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि इकडे नांदेड, परभणी, हिंगोलीमध्येही पाऊस होण्याच्या काही अंदाज आपल्याला दिसत आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि याच्या आसपास तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. सर्वत्र नाही, पण तुरळक ठिकाणी दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये पाऊस पडू शकते. इकडे जर आपण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि इकडे सातारा, सांगलीचा भाग बघितला तर या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. मुंबईमध्ये हळूहळू आता पाऊस वाढताना दिसणार आहे. येणाऱ्या 8 तारखेनंतर मुंबईमध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसू शकते. सध्या GFX वेदर मॉडेल आपल्याला असं अंदाजा देत आहे. येणाऱ्या 9 तारखेला विदर्भामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे. खास करून पश्चिम भागामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे आणि काही भागामध्ये विदर्भात वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पडू शकते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक, मनमाड, इकडे पुणे तसंच इकडे जर आपण लातूर, धाराशिव आणि परभणीचा भाग बघितला तर या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. सातारा, सोलापूर, सांगली आणि
त्याचा आसपासचे जे काही तालुके आहेत त्या भागात सुद्धा पाऊस पडू शकते. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा काही प्रमाणात अंदाजा इथे पुढे दिसत आहे. मुंबईमध्येही हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही पाऊस होण्याचा अंदाजा काही प्रमाणात आपल्याला दिसत आहे. गोवामध्ये सुद्धा आपण पाहू शकता सध्या पावसाचं प्रमाण आपल्याला दिसत आहे वाढताना. तर पुढच्या 3 दिवसांमध्ये राज्यामध्ये भाग बदलू तुरळक ठिकाणी पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे. तर सध्या तरी या अपडेटमध्ये बस इतकंच. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा.